कमळी, तुला आकाशात खूप उंच उडायचं, खूप मोठं व्हायचं, खूप प्रगती करायची आहे तुला. मी तुला अशा उंच जागी घेऊन जाणार आहे ना, जिथून तुला कुणीच खाली खेचू शकणार नाही. अन्नपूर्णा ज्या नातीची आतुरतेने वाट बघते, तिची मोठी नात तूच आहेस ना. तू म्हणजेच गौरीची मुलगी आहेस. बाई, किती शोधायला लावलंस मला. खूप तुझ्या मागे धावले, खूप दमवलंस. शेवटी आलीस की नाही हाताशी. ती गौरी तुला आणखीन किती सांभाळून ठेवणार आहे. कारण तुझा मृत्यू हा फक्त कामिनीच्या हातूनच होणार आहे. सरू, अगं काय झालं? काहीतरी वाईट स्वप्न बघितलंच वाटतं. थांब थांब, मी पाणी आणतो. हे घे, पाणी पी. सांग की काय स्वप्न बघितलंस? वर्षे, ती 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 बाई वर्षे, त्या बाईनं माझ्या कमळीला हुडकून काढलंय ग. ती आता माझ्या कमळीला जिद्दी नाही सोडायची. नाही नाही, मला मुंबईला जायच पाहिजे. होय, मला मुंबईला जायच पाहिजे. सरू, पण 2 दिवस बस बंद आहे आणि रस्ता बी बंद आहे, माहिती ना व. मग कशी जाशील मुंबईला? मी काय करू देवा? आई, तूच आई, माझ्या कमळीचं रक्षण कर ग बाई. तिचं रक्षण कर. मला काय व्हायचं ते होऊ दे. अगं सरू, अशी का बोलायल्यास? कोणाला काय बी होणार नाही. आई तुझा आहे ना आपल्या पाठीशी. तू नका उगाच काळजी करू. कमळे, कमळे, कमळे.